नागपुरातील सक्करदरा परिसरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला गांजासह अटक केली आहे। गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडून 444 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे। सक्करदरा पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना त्यांना सक्करदरा लेक गार्डनच्या भिंतीजवळ फुटपाथवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसून आलेत। पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला थांबवून चौकशी केली। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव विजय देवानंद ताजने असे सांगितले। संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली। या तपासणीत पिशवीमध्ये 73 प्लास्टिक पाऊच आढळून आलेत। त्यामध्ये एकूण 444 ग्रॅम गांजा सापडला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 8,880 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। पोलिसांनी तत्काळ गांजा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचा हा साठा कुठून आणला गेला आणि तो कुठे विकला जाणार होता याचा तपास पोलीस करीत आहेत। सक्करदरा पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे। पुष्टे हद्दीत राहणारा आरोपी नामे आहे विजय देवानंद ताजने, राहणार राणी भोसले नगर भांडे प्लॉट। हा यापूर्वीही त्याच्यावर NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सदर व्यक्ती हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी येणार असल्याबाबत आमच्या DB पथकाचे PSI पांडे व त्यांच्या पथकांना माहिती मिळाली। त्यावरनं आम्ही त्या ठिकाणी गेलो। असा सापळा रचून त्या सदर व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्याच्याकडच्या पिशवीमध्ये एकूण 444 ग्राम गांजा सदृश्य अंमली पदार्थ हा मिळून आला। त्याची किंमत 8,880 रुपये आहे। तर त्याच्याकडे जो गांजा सदृश्य पदार्थ मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन तसा आम्ही पंचनामा करून त्याला ताब्यात घेतलेला आहे। सदरचा आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। गुन्ह्याचा तपास PSI महेश पांडे हे करीत आहेत। सदरच्या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि या तपास म्हणजे याच कारणासाठी की त्यांनी गांजा कोणाकडून आणला, कोणाला विक्री करणार होता, एकंदरीत त्याला अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे का, या एकंदरीत तपास करण्यासाठीच पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। नागपुरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया सातत्याने सुरू असून सक्करदरा पोलिसांच्या या कारवाईमुळे आणखी एका आरोपीला गजाआड करण्यात आले आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।